संपवतोय जावया मैदानामध्ये सामना सुरू होतोय। या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातून आपण पाहतोय दुसऱ्या फेरीची पहिली लढत जॉली स्पोर्ट कामतगार आणि सोनादेवी टेमगार। ओव्हर टू मनोज ठाकरे। धन्यवाद कालीराम सरा। पाहू शकता आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमगार वर्सेस जॉली कामतगार। प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय आपण सोनादेवी टेमगार कुलमॅन कालूराम ऑन द स्ट्राइक। नॉन स्ट्राइकला आपण पाहू शकता दिनेश। पहिल्या षटकाची हाताळण्यासाठी अशोक येतोय ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती। पहिल्या चेंडूला दिशा दिली पाहतोय आपण गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे चेंडू। चेंडू मात्र थांबणार नाहीये, जाईल सीमारेषे बाहेर चौकार। क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळ करता त्यावेळेस डोकं शांत आणि चालाक हुशारीने खेळ करणं गरजेचं असतं। इथं मात्र आपण पाहतोय कित्येक सामन्यामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये कालूराम भोईर यांचा खेळ मात्र अप्रतिम असतं। शांत डोक्याने कुलमॅन स्वरूपाने खेळ करताना पाहतोय। चाचणी स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता। इथं मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल यापुढे। इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत केला जाईल तोपर्यंत आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 6 धावा लागतात, बिनबाद 6। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार खिचून काढला होता, त्यानंतर 2 धावा। यानंतर आपण पुढील लढत पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून गोरसई वर्सेस कारिवली। दोन्ही संघांनी त्वरित एक क्रीडानगरीमध्ये पोहोचून आपली रिपोर्टिंग करायची आहे। गोरसई वर्सेस कारिवली। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली ठेवला जातोय। कालूमरायांना मात्र विचार करण्यास भाग पाडलं होतं की कशा प्रकारे फटका खेळू आणि शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिलं तर फटक्याला आवर घातला होता। परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धाव राहतोय चेंडू। निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसरा चेंडू डॉट। यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, विलास मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये आणि बिग विकेट आपण पाहतोय। अप्रतिम झेल टिपलेला आहे विलास पाटील यांनी। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ओपनिंग मध्ये सांगितलेले, सर्वप्रथम सचिन यांनी सांगितलं होतं की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। तर कालूराम यांनी देखील समोरच्या संघाची स्तुती केलेली आहे। कामतगार संघ देखील एक तगडा संघ आहे आणि त्या संघाबरोबर एक चांगली टोटल आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करू। कमीत कमी 50 धावांपर्यंत जाण्याचा मानस कालूराम भोईर यांनी दाखवला होता। ते मात्र 6 या वैयक्तिक धावसंख्येवर 4 चेंडूंचा सामना करून डगआउट मध्ये गेलेले। ते मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय। एक मोठा आदरा सोनादेवी टेमगार संघासाठी 6 या धावसंख्येवर। अतिशय चांगली गोलंदाजी मनोज ठाकरे आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू विकेट। हॅट्रिक ऑन आहेत दिलीप फौजदार। अतिशय चांगली वापसी।
निश्चितच असं म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एक चौकाराचा धक्का लागल्यानंतर मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट इथं मात्र घेतलेले आहेत. अशोक यांनी हॅट्रिक चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे. पाहूया संधीचं सोनं दिलीप फौजदार करतायत की या उलट नव्याने आलेले फलंदाज अरुण कशा प्रकारे या चेंडूचा सामना करतील. पहिला पॉवर प्लेचं शतक मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू शेष आहे. हॅट्रिक ऑन आहेत गोलंदाज दिलीप फौजदार यांच्यासाठी. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. पहिला षटकार आपण गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून पाहिला होता. पहिला चौकार विलास पाटील यांच्या माध्यमातून पाहिला होता. दिलीप फौजदार यांचा चेंडू मिड विकेट वरून चेंडू उचललाय सचिन यांनी. अप्रतिम फेकी आणि अरुण यांना मात्र जावं लागेल डगआउट मध्ये. तिसरा गडी बाद होतोय 7 या धावसंख्येवर सोनदेवी टेंभुर या संघाचा. इथं मात्र आपण पाहिलं पहिली हॅट्रिक झाली परंतु सांघिक हॅट्रिक विकेटची पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलं होतं. त्यानंतर तिसरा विकेट हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहिला. षटक क्रमांक समाप्त झाला. पहिलं धावसंख्या धावफलकावर जर पाहिलं तर 3 बाद 7. निश्चितच मी मनोज आवर्जून उल्लेख करीन पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून जेव्हा सचिन यांनी सांगितलं होतं की आम्ही 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या शतकाचा विचार केला तर 7 धावा दिलेल्या आहेत. या जर धावगतीने धावा जमवल्या तर निश्चितच जे ओपनिंग दिलं होतं सचिन यांनी त्यामध्ये मात्र तो यशस्वी ठरेल. तर या उलट कालराम भोईर यांनी देखील सांगितलं होतं की आम्हाला आमच्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. आम्ही देखील 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मात्र इथे कुठेतरी थोडासा अडचणीत दिसतोय सोनादेवी टेंभुर संघ. मात्र अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. निश्चित वार पलटवार हा क्रिकेटचा एक दुवा आहे. तर ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजीचा वार आपल्याला पाहायला मिळाला होता तर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीचा वार पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. तर दुसरं षटक मात्र आपण पाहू शकता सचिन स्वतः संघनायक येतोय गोलंदाजीसाठी. तर पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे गोलंदाजी होईल. ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी अशोक यांनी केली. टर्न होतोय गोलंदाज. पहिल्या चेंडू अप्रतिम ब्लॉक कॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव पूर्ण झाली नाही. इथं मात्र आपण पाहू शकता तिसरी धाव ही कंप्लीट होते. या फॉर्मॅट मध्ये मला हीच गोष्ट खूप आवडते कारण जर कालीराम सर आपण जर विचार केला तर रेग्युलर क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो 3 धावा या कधीतरी पाहायला मिळत आहेत. परंतु या फॉर्मॅट मध्ये आपण जर विचार केला 40+ तर 3 धावा या 2 धावापेक्षा अधिक जास्त पाहायला मिळत आहेत. अगदी बरोबर मनोज ठाकरे. कारण की 3 धावा जास्त बघायला मिळतात आणि जास्त जर गडी बाद कुठल्या पद्धतीने होतील तर ते धावबादच्या स्वरूपात. हा 40+ क्रिकेटचा एक आपण भाग पाहतोय. निश्चितच सर्वांचं ठरलेलं असतं कोणी कुठं आणि कधी कसं बाद व्हायचं असतं. तर ओलिया खेळाकडे पहिल्या चेंडूवरती 3 धावा जमा करण्यामध्ये यश यावेळेस पाहूया. इथं मात्र चेंडूला सन्मान देण्यात येतोय कारण आपण पाहिलं यॉर्क लेनचा चेंडू होता. असं नेहमी म्हटलं जात आहे की क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर या दोघांचा सन्मान केला जातोय. आणि सुनील गावस्कर तर नेहमीच म्हणतायत की चांगल्या चेंडूचा समाचार आणि खराब चेंडूचा आपण पुरेपूर उपयोग करून बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायला हवा. इथं मात्र पाहू शकता आपण अजून एक चांगला चेंडू आपल्याच फलंदाजामध्ये पकडण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. 1 धाव अर्जित केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. चांगली गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने जे बाकीत केलं होतं त्या बाकीताच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन यांच्या माध्यमातून नेहमीच म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये भविष्यवाणीला फारसं महत्व नाहीये परंतु एक्झिट पोल अनुमान याला मात्र खूप महत्व आहे. तर पाहूया जे अनुमान लावलं होतं त्या अनुमानाला कितीपर्यंत खरं ठरतायत. गोरसई आणि कारिवली शतकातील पुढील चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सचिन असलेली मिड ऑफ वरून चेंडू गॅदर करतोय
एक धाव मात्र निश्चित पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. पहिल्या चेंडू पासून आपण पाहतो आक्रमक रूप गोलंदाजाचं पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर जरी 3 धावा खर्च केल्या असल्या तरी तो चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा होता. मात्र तो लेग साईडला गेल्या कारणाने तिथला जो क्षेत्ररक्षक आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये होता. परिणामस्वरूप 3 धावा जमा करता आल्या. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक अप्रतिम मारा पाहायला मिळतोय आणि फक्त या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं. इथं मात्र बिग पाहायला मिळतंय. ओहो वाड शॉट, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. गुरगाट एक और सिक्सर देख योगेशच्या बॅट मधून आपण एक उत्तुंग षटकार पाहतोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिला होता. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. निश्चित खेळचं खेळच अगला वेगळा आहे. आपण पाहिला आतापर्यंत या एका चेंडूच्या अगोदरची जर सिच्युएशन पाहिली तर सोनादेवी टेमगर हा बॅकफुट वरती होता. परंतु या फटक्यामध्ये मात्र फटक्या आल्यानंतर त्या संघामध्ये त्या फलंदाजीमध्ये त्या धावफलकामध्ये संजीवनी भरली जणू काही आणि धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकता. षटक क्रमांक चालू आहे दुसरं आणि धावसंख्या 18. पुन्हा एकदा सचिन बोलतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. त्यानंतर इथं मात्र पाहू शकता एक फटक्यामध्ये पूर्ण काही समीकरण चेंज करून टाकलं. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती, खाली रिझन मध्ये ढकलून दिलेला आहे. ऑफ साइडला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा अचूकरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावे धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता आपण 20 धावा धावफलकावरती लागतायत. कालूराम, कैलास आणि अरुण हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मागे वळून पाहत नाहीये योगेश आणि चांगली फलंदाजी करतोय. 13 धावा खर्च करतोय तो सचिन आणि दिलीप फोदर यांनी धावा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये 7. अशा एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण सोनादेवी टेमगर संघाच्या फलकावर जर नजर टाकली तर 3 बाद 20 धावा 10.00च्या सरासरीनं अजूनही सामना संपलेला नाहीये. बॅलन्स स्थिती आहे दोन्ही संघांसाठी. 20 धावा आहेत. दोन्ही लढवे संघ आहेत आणि दुसऱ्या फेरीची लढत आहे. मनोज अगदी सहमत आहे तुमच्याशी. सामना हा बॅलन्स आहे कारण 40+ ज्या वेळेस फॉर्मॅटचा विचार केला जातो 10+ ही धावसंख्या खूप चांगली मानली जाते आणि 2 षटकामध्ये 20 धावा जमा केलेल्या आहेत 10च्या सरासरीने. आणि उर्वरित 2 षटकांमध्ये जर अशीच फलंदाजी राहिली तर निश्चितच एक फाईट स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण सोनादेवी टेमगर संघाकडे सुद्धा गोलंदाजी खूप चांगली आहे आणि कामतगर संघाकडे फलंदाजी. परंतु गोलंदाजीची कसरत इथं मात्र करावी लागेल आणि 40 धावांच्या आत कशा प्रकारे रोखता येईल याकडे लक्ष द्यायला हवं आहे. मनोज आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं पहिलं शतक दिलीप फौजदार यांनी हाताळलं होतं तर दुसरं शतक विलास बालू यांनी. या सामन्यामध्ये मात्र दुसरं शतक हे सचिन यांनी. हा बदल आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. जसा संघ जसा खेळाडू तसे गोलंदाज आणि फलंदाज नेहमी ते प्रयोग करत असतात. इथे मात्र रजनीश टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. शॉर्ट टर्नमेंटच्या रिझन मध्ये एक धाव कलेक्ट केला जातोय. मोठा फटका खेळला जात नाही. जणू काही स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस फलंदाजाने कैलास याने घेतलेला पाहतोय आपण. योगेश मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण जास्तीत जास्त विश्वास मात्र नॉनस्ट्राईक फलंदाज असलेला कैलास यांनी योगेश यांच्यावरती टाकलेला आहे. तर कशा प्रकारे खरा उतरेल त्यांच्या आत्मविश्वासावरती पाहूया. या वेळेस पहिल्या रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न हवा तसा बॅट मध्ये आला नाहीये आणि एकच धाव अर्जित केली जाते. आपण पाहतोय नेहमीच हा रिक्सचा फटका आहे. ज्या पद्धतीने रिक्स वरती आपण पाहतोय बैलगाडा शर्यत ही रिक्स वरती आहे. सुतामध्ये शर्यत जाऊ शकते. दुसरं म्हणजे इलेक्शन अंतिम क्षणामध्ये काय होऊ शकतं. रिक्सचा खेळ आहे आणि हा सुद्धा फटका आपण पाहतोय रिक्सचा फटका आहे. लागला तर आबाद नाही तर बरबाद. निश्चितच मी तुमच्या मताशी सहमत आहे. लगा तो मटका नाही तो झटका. या वेळेस कार्पेटच्या साने ऑन साइडला चेंडू जातोय. विलास बालू त्यावेळेस तैनात आहे परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या चेंडूवरती चांगलं क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू ही खराब नव्हता. फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं मिळालं. त्या दरम्यान आपण पाहिलं की दोन्ही फलंदाजांनी रनिंग बिटवीन द विकेट ही सुद्धा चांगली पाहायला मिळाली. त्याचबरोबर गोलंदाजाचं कलेक्शन होतं तेही चांगलं पाहायला मिळालं. सर्व काही एक चेंडूमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळालं. तर पाहूया उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळ होईल. आतापर्यंत धावसंख्येवर नजर टाकली तर 24 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत.
गोलंदाज रजनीश पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंपल क्रॉस झाला होता, परंतु पंचांचा इशारा तो लेग बायचा. असे ज्यावेळेस तुम्हाला फटके खेळायचे आहे त्यावेळेस चेंडूवरची नजर अंतिम क्षणापर्यंत ठेवावी लागते. इथं मात्र आपल्याला तसं काही घडताना पाहिलं नाहीये. अंतिम क्षणामध्ये चेंडूवरची नजर फलंदाजाची चुकताना पाहतोय आणि लेग बायच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. निश्चितच इथे मात्र कैलास हे आपली स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. जास्तीत जास्त संधी ही योगेशाला देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत की योगेश एक चांगला फलंदाज आहे आणि सोनादेवी टेमघर संघासाठी जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर योगेशाला जास्त चेंडू खेळावे लागतील. रजनीश टर्न होत आहे. यावेळेस अप्रतिम लिलावरी फलंदाज त्रिफळाची इथं अतिशय चांगला चेंडू. रजनीश यांचा उत्साह पहा. अतिशय चांगला चेंडू हाताला होता. खास करून योगेश याच्यासाठी इष्ट्या वाकवलेल्या आहेत आणि हा चौथा अद्रा बसतोय सोनादेवी टेमघर संघासाठी. प्लॅनिंग खूप छान असते. नेहमीच मी जॉली स्पोर्ट कामतगार 40+ संघाचे मॅच पाहत असतो. प्रत्येक सामने गणित त्यांचे तुम्ही गोलंदाजी पहा, मनोज फलंदाजी पहा, नेहमी बदल पाहायला मिळतील. अतिशय चांगली प्लॅनिंग. जेव्हापासून सचिन टीम मध्ये आलेले तेव्हापासून या संघाने मागे वळून बघितले नाही. कुठल्याही संघाला हरवण्याची ताकद मात्र या संघाने ठेवलेली आहे. निश्चित मैदानाच्या आतमध्ये एकीचं बल दाखवायचं आहे तुम्हाला, चाणक्य रीतीने संघर्ष करायचा आहे. संघर्ष नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रजनीश पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. डीप मधून क्षेत्ररक्षक विनोद येतोय. थोडासा मिसफील पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन आणि दुसऱ्या धावेचा तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एकंदरीत धावसंख्या झाली या 3 धावेने 28 धावा धावफलकावरती लागतायत. निश्चितच थोडीशी अतिघाई चंद्रशेठ यांना इथं धोक्याची वाटली मी तर म्हणेन. कारण की जिथे एक किंवा सिंगल होती तिथे 3 सेकंड होती तिथे 3 धावा आलेले आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही जेवढं शांत डोक्याने क्रिकेट खेळाल तेवढं आपल्या संघासाठी स्वतःसाठी हिताचं ठरेल. निश्चित मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळ करताय त्यावेळेस डोकं शांत ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला करता येईल. असं म्हटलं जातं की पाण्याला चालणीमध्ये साठवता येत नाहीये, परंतु बर्फाला मात्र चालणीमध्ये साठवता येतं. तसं बर्फ बनून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असो खेळाडू फलंदाज गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक कोणीही असो या 3 फॉर्मॅट मधील त्यांनी मात्र शांत डोक्याने आणि उत्स्फूर्त रीत्याने खेळ खेळला पाहिजे. निश्चितच क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला फार महत्व आहे आणि चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे. असे कित्येक सामने आपण पाहतोय की एका धावेनी संघ पराभूत झालेले आहेत. म्हणून क्रिकेटला सांघिक खेळ म्हटले तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी आणि तुमची फलंदाजी या तिन्ही फॉर्मेट मध्ये जर तुमची कामगिरी चांगली राहील तो संघ मैदानाच्या आतमध्ये विजय होऊ शकतो. निश्चित जे तिन्ही फॉर्मेट जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. एखादा जरी कमजोर असेल तर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये 1-2 विजय मिळवाल, परंतु त्या स्पर्धेवर ते नाव करू शकत नाहीये आणि त्यासाठी लागणार तुमचं जे प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि ह्या खेळामध्ये जेवढी तुम्ही प्रॅक्टिस ठेवाल तेवढी तुमची फिटनेस चांगली राहील. आणि हा फॉर्मेट जो चालू करण्यामागचा जो उद्दिष्ट काय असेल तर तो म्हणजे फिटनेस. अगदी बरोबर. गोरसे आणि कारिवली धावसंख्या झाली होती 28. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतील कडा, फलंदाज मात्र बाद होतोय. यावेळेस निश्चितच कालेनुसार आपण पाहू शकता यानंतर जो होणारा सामना आहे तो बिग मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला जय बजरंग गोरसई तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. हे दोन्ही संघ जे हनुमान गोवे इथे फायनलच्या सामन्यामध्ये धडकले होते आणि विजय संपादन केला होता जय बजरंग कारिवली संघाने. त्यांचा वचपा त्यांचा बदला इथं मात्र होईल का हे पाहण्यासारखं राहील. म्हणून तर
येणारी जी मॅच आहे ती टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच दोन्ही संघांचा विचार केला तर जय बजरंग गोरसे आणि जय बजरंग कायवली दोन्ही संघाच्या सहकार्याने त्वरित क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली तैनात, परंतु आपण पाहू शकता झेल सुटला गेलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. निश्चितच दिल्ली फौजदार सीमारेषेच्या खूपच जरा आतमध्ये होते. कदाचित जर डीप मध्ये राहिले असते तर झेलची संधी म्हणता आली असती. एका टप्प्याने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकारनी धावसंख्या झाली ती 32 धावा. पहिल्या चेंडूवर उमेश यांना मात्र बाद केला होता विलास पाटील यांनी आणि दुसऱ्या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतलेले आहे तो हरी या फलंदाजांनी. गोरसई संघाचा संघनायक तसेच कारिवली संघाचा संघनायक आपण यायच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. या वेळेचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय लोंगाना लोंगापच्या मध्ये, चुकीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल सीमारेषे बाहेर चौकार. क्रिकेट मधली सुरक्षित जागा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जो चेंडू फरार झाला होता, अप्रतिम फटका होता. धनंजय चौधरी यांचा प्रयत्न मात्र फुटबॉलच्या सहाय्याने होता, त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आल्या हरी यांनी मात्र विलास बालू यांना मारले आहेत आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 36 वर. अजूनही या शतकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. निश्चितच इथं मात्र या 2 चौकारच्या सहाय्याने धावसंख्या चांगली फुगलेली आहे, वधारलेली आहे, वाढलेली आहे. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताळतोय, ऑन साइडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला, पाहूया. आणि अचूकरित्या या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचते आणि 40 किंवा 40च्या जास्त जर धावा झाल्या तर निश्चितच फाईट स्कोर मानला जाईल. एका लढाव्या वृत्तीने खेळ करण्यासाठी ती धावसंख्या मी तर म्हणेन स्कोर बोर्डवरती जमेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर निश्चित चांगली धावसंख्या मानली जाईल, गणली जाईल. या वेळेस ऑफ साइडला चेंडू येतोय, 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि ज्या वेळेस चेंडू डीपला येतोय नेहमीच पाहतोय पण त्यावेळेस 2 धावा या पूर्ण होत आहेत. कारण एक खेळाडू जे आपण पाहतोय हे 40+ आहे, 40 वर्षाच्या वयोगटातील आहे, तर यांचा थ्रो तेवढ्या किकली जात नाहीये आणि अवसर असतं मात्र दुहेरी किंवा तिहेरी धाव पूर्ण करण्याचं. आणि नेहमीच आपण या फॉर्मॅटमध्ये पाहतोय की 3 धावा 2 धावा या जास्तीत जास्त जमा करताना पाहतोय आपण. अगदी बरोबर मनोज. सर्व खेळाडू 40+ चे असतात आणि त्या अनुषंगाने त्यांचा थ्रो एवढा काही कम्प्लिटली जात नाही. मात्र प्रत्येक संघामध्ये काही खेळाडू आहेत की ते एकदम चांगल्या पद्धतीने थ्रो फेकू शकतात. डावातील हा या पारीतील शेवटचा चेंडू, विलास यांचा चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूकडे झेपावत आहेत. कव्हर पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे मात्र सुनील म्हात्रे सरांचा आकाशाकडे. 1च धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल आणि धावबाच्या स्वरूपात हरी हे बाद झाले आहेत. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण सोनादेवी टेमघर संघाच्या फलकावर जर नजर टाकली तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 41 धावा झालेल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 41 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 42 धावांचं आलेलं आहे. निश्चित दोन्ही संघनायकांनी सांगितलं होतं, कामतगर संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं 30 धावांवरती रोकेन आणि सोनादेवी टेमघर संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की 50 धावांवरती. आता मात्र इतर मधला आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या जर विचार केला तर 42 धावांचा टार्गेट आहे. जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली दोन्ही संघांनी तोरा करायचंय. दोन्ही संघाचे सहकारी जर हे स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर आपण त्वरित
या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचंय, कारण की आज या स्पर्धेचा आगाज झालेला आहे, सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपण पाहतोय. शेवटची 4 षटकं बाकी आहेत, त्यानंतर आपला सामना सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली या दोन्ही संघांनी या क्रीडानगरीमध्ये लवकरात लवकर पोहोचायचंय. आज बजरंग बलीचा वार आहे. दोन्ही संघ जय बजरंग नावाने या क्रीडानगरीमध्ये खेळणार आहेत. मात्र पाहूया पवनपुत्र हनुमान कुठल्या संघाला आज विजयी श्री खेचून आणतोय. दोन्ही संघ लढवय्या संघ आहेत. या अगोदर मनोज ठाकरे यांनी उल्लेख केला की गोवे या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते आणि त्या अंतिम चषकावर नाव करलं होतं ते जय बजरंग कारिवली संघानं. त्याचा वचपा मात्र इथं जय बजरंग गोरसई काढतोय की काय. दोन्ही संघाच्या सहकार्यांचं वीर तानाजी क्रीडानगरी दापडे ते सहर्ष स्वागत असेल. मित्रांनो, त्वरित या, आपली रिपोर्टिंग करा आणि दोन्ही संघांनी संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचंय. दोन्ही संघांना हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल अशी आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं इथं सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की दोन्ही संघाचे संघनायक इथे आला असाल तर आपली रिपोर्टिंग करा आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबा. मित्रांनो, आपण पाहतोय गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2021 आणि या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला बक्षीस रूपानं जे पारितोषिक स्पॉन्सर केलेली आहेत त्या सर्वांचं गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तर प्रथम पारितोषिक कैलासवासी जयंता बालू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री टार्झन सेठ पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिकाची एक आकर्षित ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आपण आकर्षित ट्रॉफी पाहतोय ओलेगावचे समाजसेवक महेश बाबन पाटील. त्यानंतर तृतीय पारितोषिक कैलासवासी मनीष आत्माराम थले यांच्या स्मरणार्थ कुमार सूरज व तेजेश मनीष थले यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला आकर्षित ट्रॉफीचा स्पॉन्सर केलेली आहे श्री टार्झन जयंत पाटील यांचे चिरंजीव जेम्स टार्झन पाटील. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज कैलासवासी पंढरीनाथ रघुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मणिलाल रघुनाथ म्हात्रे यांच्याकडून आम्हाला हे दोन्ही पारितोषिक स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेचा सामनावीर म्हणून जे आपण आकर्षित ट्रॉफी देणार आहोत ते कैलासवासी सुमन बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विजय बालराम पाटील. या सर्व मान्यवरांचं आणि दानशूर दात्यांचं मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय. वेलकम, सुस्वागतम. जय बजरंग घोरसई संघाचे संघनायक तसेच जय बजरंग कारिवली दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करा. अल्पेश गायकवाड यांच्याकडे जाऊया. मैदानामध्ये सामना सुरू होतोय. 24 चेंडू 42 धावांचं लक्ष जॉली स्पोर्ट कामतगर संघाला गाठावं लागेल. तर या उलट सोनादेवी टेमगरे संघाला या 24 चेंडू मध्ये 42 धावा थांबवाव्या लागतील. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. 42 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं. 41 धावा या सलामीवीर फलंदाजींनी चेस केल्या होत्या. तीच जोडी तीच सलामीवीर खेळाडू कायम ठेवलेली आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाने विलास पाटील आणि शैलेश. तर गोलंदाज येतील अरुण. सोनादेवी टेमघर संघाचे 45 चे जे खेळाडू अरुण पहिलं शतक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. विलास बालू देखील सज्ज झालेत. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनी मार्गस्थ होतील अरुण. पहिल्या चेंडूला
अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता आणि पहिल्या चेंडूवर धाव बाद. फलंदाज शैलेश डगौड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. कव्हर आणि पॉइंट मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. मनोज ठाकरे काय म्हणशील? पहिलाच गडी बाद झाले धावबादच्या स्वरूपात. ज्या जोडीनं पहिला सामना एखादी जिंकून दिला होता आपल्या संघासाठी, एकही चेंडू न खेळता आल्या पावली माघारी चाललेले आहे तो यष्टीरक्षक फलंदाज शैलेश. निश्चित फलंदाजाला ज्यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतं त्यावेळेस सर्वात जास्त दुःख होतंय. इथं मात्र दुःख असेल कारण एकही चेंडूचा सामना केला नाहीये आणि डगावच्या आसराला जावं लागतंय. 42 धावांचं लक्ष आहे. थोडीच तोड फलंदाजी पाहायला मिळेल ही अपेक्षाने आकांक्षा होती संघासाठी, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवारीत्या बाद झाला आणि डगावच्या आसराला जाताना निराश पावल्याने आपण पाहतोय. शैलेश यास तर मी जे पॉइंट वर जे क्षेत्ररक्षक आहेत, मला वाटतं रामू आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. जसा चेंडू कलेक्ट केला तसा चेंडू यष्टीरक्षक कालराम भोईर याच्या हातामध्ये फेकून दिला आणि कुठलीही संधी दिली नाही शैलेशाला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याची. धावबाच्या स्वरूपात पहिला मोठा आदरा तो जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला दिलेला आहे आणि या धक्क्यातून कसं सावरतोय ते पाहावं लागेल. फलंदाज येतोय रवी. रवी हा देखील चांगला फलंदाज आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यष्टीरक्षक एस्टर्न पासून दूर आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड विकेट, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक आहे. रवी सज्ज होतील अरुण यांचा चेंडू खेळण्यासाठी. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. 1-0 अशी स्थिती आहे. आर्य आहे, उमेश आहे, चांगली गोलंदाजी आहे. सोनादेव टेमगरकडे. इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय. अप्रतिम झेल मिड ऑफ ओव्हर, चांगला झेल टिपतोय उमेश आणि 2 गडी एक कुठलीही धाव संघाच्या फलकावर नसताना डगआउट मध्ये गेलेत. काय सुरुवात केली आहे गोलंदाज अरुण यांनी. हॅरी 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 व्यासपीठावरती आपण पाहतोय गोरसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनंता केने उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. 40+ च्या माध्यमातून ते क्रिकेट देखील खेळत आहेत. आपला गावदेवी 40+ संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. अरुण मात्र आज बऱ्याच दिवसातून चांगलं शतक हाताळतोय. निश्चितच त्याचे सहकारी देखील खुश असतील. नेहमीच पहिलं शतक हाताळण्याची जिम्मेदारी ही अरुण यांच्यावर असते आणि आज खऱ्या अर्थाने ते चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 3 चेंडू हाताळलेले, एकही धाव दिलेली नाहीये. धनराज यांच्यासाठी हा चेंडू लेटकटचा फटका. अतिशय चांगली चेंडूवरची नजर आपण बघितली धनराज यांची. एका धावेने आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले आणि संघाच्या फलकावर देखील धावांचं श्रीगणेशा झालेले आहे. 2-1. प्रमोददादा भोईर यांनी देखील आपली अमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलेली आहे. शलोमाता वले संघाचे खेळाडू आहेत. विलास बालू यांच्यासाठी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू खेळलेला आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो 4 धावांसाठी. चौकार. पाच धावा या चौकाराने पूर्ण झाल्यात. जॉलीस्पोर्ट कामतगर संघाच्या फलकावर 42 धावांचं लक्ष आहे. पहिलं पॉवर प्लेचं शतक हे मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असावा. आमचे दोन्ही मैदानी पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. खूप अनुभव आहे, दांडगा अनुभव सिनियर 40+ फॉर्मॅटचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं कैलास कडून. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जॉलीस्पोर्ट कामतगर संघ 2-6 वर अप्रतिम सुरुवात करून दिलेले
अरुणेनी आपल्या संघासाठी. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये निश्चितच योगेश, उमेश, हॅरी यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या उलट मी जावली स्पोर्ट कामतगर संघाच्या फलंदाजांना देखील सांगू इच्छितो की आपल्याला देखील इथून आपले हात खोलावे लागतील जर आपल्याला विजयश्री खेचून आणायचा असेल तर. दोन्ही संघ लढवय संघ आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये आवर्जून उल्लेख केला होता की कामतगर संघ देखील मोठा संघ आहे असं कालराम भोईर यांनी सांगितलं. त्याचबरोबर सचिन यांनी देखील सांगितलं होतं की सोनादेवी टेमरा संघ देखील खूप मोठा आहे आणि आम्ही त्या संघाला कमी लेखणार नाहीये. वेलकम जय बजरंग कारिवली हा संघ देखील क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. जय बजरंग गोरसई हा संघ देखील इथं दाखल होतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांचं आणि सहकाऱ्यांचं गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघांनी सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबा. संजय येतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आपल्या संघासाठी 42 धावांचं लक्ष. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6 धावा. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड फलंदाज तयारीत नाही आहेत. पंच भाऊ पाटील सर यांनी डॉट बॉलचा इशारा केलेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यावं लागेल ते संजय याला ओव्हर द विकेटनी मार्गस्थ होतील विलास पाटील यांच्यासाठी. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. अतिशय चांगला पाहूया आता मात्र काय रणनीती असेल कारण की धनराज चौधरी हे देखील चांगली फलंदाजी करू शकतील. मात्र येणाऱ्या फलंदाजांसाठी काय संधी देतात का पाहावं लागेल. वेलकम जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली या संघाचे खेळाडू हळूहळू या क्रीडानगरीमध्ये प्रवेश करतायत. धावसंख्या 7 वर 42 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर गोरसई वर्सेस कारिवली. संजय धनंजय यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू खेळून काढलेला पाहूया. चेंडू डीप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर केलेले. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. एक शांत क्रिकेट जावली स्पोर्ट कामतगर संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. 42 धावांचं लक्ष. दुसरं शतक मार्गस्थ. 2 बाद 9. वेलकम संदीप भाऊ. अतिशय चांगला चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झाले. जे फलंदाज बाद होण्याच्या तयारीत होते तोच फलंदाज मनोज ठाकरे इथं बाद करण्यात आले गोलंदाज संजय याच्याकडून. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. निश्चित सचिनचं ग्राउंड मध्ये येणं थोडंसं घातक ठरेल परंतु हेही विसरून चालणार नाहीये की छोटासा छिद्र सुद्धा मटक्याला खाली करू शकतोय. ही विकेटची गलती मागात पडेल का हे पाहण्यासारखं राहील. परंतु आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अरुण आणि संजय यांच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 10. निश्चितच आल्या सचिन याच्यासाठी मात्र इथं बक्षीस लावले. आकाश पाटील त्यांचे फॅन आहेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. वा क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये फलंदाजासाठी हे पहिलं बक्षीस. आकाश पाटील खास करून सचिन याला ही संधी असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपये.
निश्चित बक्षीस असं लावा की त्या फलंदाजाला खेळाडूला मिळालं पाहिजे आणि निश्चित हे पटकवण्याची संधी आहे. अगदी बरोबर. संजय मार्गस्थ होतील सचिन साठी. अतिशय चांगला चेंडू कार्पेटच्या साऱ्याने चेंडूला खेळून काढलेले. डीप मधून क्षेत्ररक्षक योगेश चेंडूवर झेपावतोय. 2 धावा ने आपलं खाता अकाउंट ओपन करतोय सचिन. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. 12 धावा. दुसरं शतकी मार्गस्थ आहे गोलंदाज संजय यांच्या रूपानं सोनादेव टेंबर संघाकडून. 42 धावांचं लक्ष्य असेल. 3 बाद 12 अशी स्थिती आहे कामतगार संघाची मैदानामध्ये. संजय अप्रतिम चेंडू, अतिशय चांगला चेंडू सचिन साठी. स्वतः गोलंदाज सिली मिड ऑफ वरून चेंडू कलेक्ट करतोय. 1 धाव मात्र निश्चित पूर्ण झालेली आहे. धावसंख्या परिस्थिती 13 वर. चांगले चेंडू हाताळताना पाहिलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटक्याला अनुमान लावता आला नाहीये. फटका मोठा खेळता आला नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहिलं की फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या आपण जर पाहिलं 3 बाद 13. संजय ते मात्र मिस टाइम फटका पाहतोय. फुलटॉस डिलिव्हरी होती. चेंडू बराच काल हवेमध्ये मात्र झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये गोलंदाज संजय. एका धावेनी संघ पोहोचतोय तो 14 वर. वेलकम रोहिदास दादा, सुस्वागतम. जय बजरंग कारिवली या संघाचे एक उत्कृष्ट खेळ. नक्कीच पाहतो ज्या फटक्यांची आवश्यकता होती अंतिम क्षणामध्ये ते फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती एका चौकार आणला होता. त्यानंतर कॅच उडाली होती. ती कॅच मिस झाली. 2 धावा घेतल्या नाही. इथं मात्र आपण पाहू शकता त्याच फलंदाजाने बिग हिट षटकार. मी तर एवढेच म्हणेन मनोज ठाकरे सर की या षटकारणी मात्र विजयाची चावल कुठेतरी लागलेली आहे ती जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या सहकार्यानं. 3 चेंडू 11 धावांचं समीकरण. सामना कुठे होता आणि कुठे येऊन थांबलेला आहे. 6 चेंडू 23 होत्या. 3 चेंडू 11 वर आलेले. हॅरी शॉर्ट रनअपनी मार्गस्थ होतोय आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गुड शॉट. 2 चेंडू 5 धावा. सर्वांचं मात्र इथं मन जिंकलेत या 2 षटकारांनी ते विलास पाटील यांनी. निश्चितच चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विलास ऑन द फायर. ज्या क्षणी गरज होती त्या क्षणी मोठ्या फटक्यांची खेळणी करताना पाहतोय आपण. अंतिम षटकामध्ये 23 धावांची गरज असताना आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एका चौकार खेचून आणला. त्यानंतर मात्र झेल उडाला होता त्या फलंदाजाचा. इथं मात्र आपण पाहिलं झेल सुटला गेला आणि त्यावेळेस जे फलंदाजी ताकद जी आहे ती दुगिनीच झाली. बॅक टू बॅक 2 षटकार. निश्चितच जे शॉट फाईनल जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी जो झेल सोडला होता मी तर म्हणेन की हरी याच्यापासून त्या क्षेत्ररक्षकाला वाटत असेल की या 2 चेंडूमध्ये 5 धावा वाचवाव्या. कदाचित हा सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल. हरी 6 चेंडूमध्ये 23 धावा देईल असं त्याच्या सहकार्यांनी पाठराख्यांना देखील वाटलं नसेल. मात्र विलास पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जो झेल सुटला होता तिथे मात्र दुहेरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते सचिन आणि ती दुहेरी धाव विलास पाटील यांनी पूर्ण केली आणि दाखवून दिलं की मी स्ट्राईक का घेतली. निश्चित जिद्दी क्रिकेट, संघर्षमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय विलास यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 मोठ्या फटके षटकार आल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल. इथं मात्र गोलंदाजाला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्याचा मारा करावा लागेल. परंतु आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीने जे आव्हान आहे ते सोपं वाटतंय. निश्चितच अरुण यांनी धावा खर्च केले होते 6, संजय यांनी धावा खर्च केल्या होत्या 8 आणि उमेश यांनी धावा खर्च केल्या होत्या 5. 19 धावा 3 गोलंदाजांनी दिल्या होत्या आणि 23 धावा या हरीसाठी ठेवल्या होत्या आणि सामना येऊन थांबले तो 2 चेंडू 5 धावा. हरी विलास पाटील तयारीत नाहीयेत. निश्चितच थोडीशी त्यांच्या डोल्यावर ग्लास मला वाटतं काहीतरी येत आहे. जे फलंदाजा समोर जे काही प्रेक्षक वर्ग आहे खाली बसून घ्या.
जे आपले इथं सहकारी खेळाडू आलेले आहेत. 2 चेंडू 5 धावा. हरी यांचा चेंडू खेळून काढलेले आहे. उमेश चेंडूच्या समोर येत आहेत. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण आणि शेवटचा चेंडू आणि गोल्डन चौकार की 3 धावा की डॉट चेंडू. आता मात्र सामना उरले तो हरी आणि विलास पाटील. मनोज सर. निश्चित आपण पाहतोय अति तटीची लढाई ज्याला म्हटली जाते ती अशी. शेवटचा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि या फॉर्मेट मध्ये आपण पाहतोय 3 धावा जास्तीत जास्त वेळा पूर्ण होताना पाहिलेल्या आहेत. परंतु 23 धावांचं लक्ष्य असतानाही शेवटच्या ओव्हर मध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली आणि गोलंदाजी कुठेतरी कमजोर पाहायला मिळाली. या 5 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केल्या आणि उर्वरित 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. सामना कसा असावा तर सामना असा असावा. मी दोन्ही संघांचं कौतुक करेन. फार चांगला खेळ मैदानामध्ये दोन्ही संघांकडून झालेले. 1 चेंडू 3 धावांची गरज जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. तर 1 चेंडू मध्ये 3 धावा वाचवाव्या लागतील. त्या सोनादेवी टेमगर संघाचा गोलंदाज हरी आला. हरी मार्गस्थ होतोय. नेते मात्र चेंडू खेळून काढले कव्हर आणि पॉइंट कडे चेंडू हुलकावणी देतोय आणि चेंडू सीमापार चौकार. क्या बात आहे विलास पाटील. सेल्यूट आहे खरोखरच. 7 चेंडू 23 धावा आणि या विजयाचा शिल्पकार निश्चितच विलास पाटील असतील. नो डाऊट. अप्रतिम खरोखरच सामना जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट कामतगर संघानं आणि इथे मात्र पराभूत केले तो सोनादेवी टेमगर या संघाला. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेले संघाचे देखील आम्ही कौतुक करतोय. मित्रांनो हरले पण आपण लढले देखील. तर पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जातोय. मी मनोज ठाकरे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली आपण आपली रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे. निश्चितच आकाश पाटील यांच्याकडून विलास पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सचिन याच्यासाठी त्यांनी 500 लावले होते प्रत्येक षटकाराला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करा. आमचे दोन्ही मैदानी पंच थोडा वेळ विश्रांतीसाठी आमच्या समालोचक कक्षाकडे येताना पंच सुनील म्हात्रे सर आणि पंच भाऊ पाटील सर. निश्चितच दूरदर्शनवर देखील हे आपण सामन्याचा आनंद लुटू शकता. गावदेवी चषक 2021 अतिशय भव्य दिव्य असं हे आयोजन नियोजन प्रिन्स मूव्हीज च्या माध्यमातून मित्रांनो आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. हडलक हडलक अरुण उमेश कलरम भोईर हडलक योगेश. खरोखरच 23 धावा होत्या हरीसाठी. 3 गोलंदाजांनी 19 धावा दिल्या होत्या आणि कुठेतरी खराब गोलंदाजी आपण हरी यांच्याकडून बघितली. शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. जय बजरंग कारोली संघाचा संघनायक आणि जय बजरंग गोरसई संघ संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज यायचं आहे नाणेफेकीसाठी. निश्चितच आवेदिवे गावचे प्रतिष्ठित नागरिक दिवसभर दिवा संघाचे खेळाडू आणि TDC बँकचे कर्मचारी आहेत आमचे परममित्र कमलदादा यांनी गावदेवी ओवली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमच्या समालोचक पॅनलला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद कमलदादा. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत असेल. धन्यवाद. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय हनुमानजी माली साहेबांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पाहू शकता गावदेवी ओवली 40+ चषक स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओवली. टॉस बॉक्स आपण पाहू शकता.
दोन्ही संघाच्या संघनायक उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मान्यवर सुद्धा येत आहेत. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना सांगू इच्छितो की टॉस बॉक्स जे बनवलेला आहे, एका बाजूला गावदेवी 40+ ओवली तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ ओवली. तर पाहूया कोणाच्या बाजूने कॉल जातोय. गावदेवी 40+ असं कॉल दिलेला आहे.